गुड मॉर्निंग मित्रांनो. दीदीसोबत आम्हालासुद्धा शंभूला जायचं असतं म्हणून आम्ही असं दाराच्या बाहेर थांबतो. श्रीशाचं आवरलं आणि नंतर नाश्ता करायला घेतला. पण शिवायला काय मला नाश्ता करून द्यायचा नव्हता. शिवायला झोपवल्यानंतर मी माझी बाकीची कामं करायला घेतली. अंथरुणांच्या घड्या घातल्या. परत हॉलमध्ये जेवढा पसारा केला होता तो आवरायला घेतला. ते झाल्यानंतर कपडे वगैरे वाळत घातले. आणि आज श्रीशाच्या स्कूलमध्ये रामनवमीचं सेलिब्रेशन होतं. त्यामुळे सगळी मुलं इतकी गोड डान्स करत होती. मम्मीकडून मी माझ्या सामानाची एक पिशवी आणली होती. ती मला बरेच दिवसांपासून आवरायची होती. त्यामध्ये मला ही माझ्या स्कूलची बुक सापडली, ज्याच्यामध्ये मी दंगा करणाऱ्या मुलांची मॉनिटर असताना नावं लिहिली होती. हे माझं प्रमाणपत्र सापडलं आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे मला हे श्रीशाच्या पायाचे ठसे जे 4 दिवसाचे असताना आम्ही उमटवले होते ते मिळाले. आज श्रीशाच्या बड्डेसाठी आम्ही मिसळीचा बेत केला होता आणि आमचे आचारी सोनू दादा यांनीच आज मिसळ बनवली होती. दीदी झोपली होती तोपर्यंत आम्ही सगळे डेकोरेशन करायला घेतलं आणि आम्हाला शिवायसुद्धा मदत करत होता. फायनली असं डेकोरेशन झालं होतं आमचं. घरातला सगळा पसारा आवरला. आजी कांदा चिरत असताना शिवाय समोरच बसला होता. न्यू फ्रॉक आणि सगळं आवरल्यानंतर दीदीला काय करू आणि काय नको असं झालं होतं. तिने भरपूर सारे फोटोज क्लिक केले. तिच्याच मनाने ती पोज देत होती. शिवाय झोपला होता तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी आमचं आवरून घेतलं. शिवायला हा सूट घातला होता खरा, पण गरमीमुळे तो रडत होता त्यामुळे त्याचा ड्रेस चेंज केला. हा केक काकाने स्पेशल श्रीशासाठी आणला होता. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर सगळ्यांनी जेवण केलं. गिफ्ट ओपन करताना श्रीशाची इतकी घाई चालली होती. मामानी आणि मानी स्लाईड आणली होती, ती जोडेपर्यंत दोघांना दम नव्हता. काकांनी आणलेल्या बबल गननी श्रीशा सगळीकडे बबल्स करत होती आणि शिवायला फार मज्जा येत होती. आईस्क्रीम खाल्ली आणि असा होता व्लॉगचा 45वा दिवस. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.